नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आलेलो आहे जे कर्नाटकमधील कुडल संगम जे एक धार्मिक तीर्थक्षेत्र आहे, इथं आपण आलेलो आहे। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये का नाही पूर्ण या मंदिराची माहिती वगैरे मी सांगणार आहे। तर मंदिर तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। कर्नाटकातील जे कुडल संगम जे गाव आहे इथं आपण आता आहे। तर इथं महात्मा बसवेश्वरांची इथं म्हणजे समाधी आहे। तर त्याचं ते मंदिर आहे समोरच्या साईडला आपण तुम्ही बघताय। तर आता आपण नदीकडे निघालेलो आहे। एका साईडला कृष्णा नदी आहे। तर या नदीत इकडच्या साईडला हातपाय वगैरे धुवून आपण आता वर आलो आहे। इकडून आता हातपाय वगैरे आपले धुवून झालेले आहेत। तर इथं आंघोळ वगैरे करण्यासाठी पण सोय आहे। तर पुढं आल्यानंतर इकडच्या साईडला एक आठचं मोठं असं वडाचं झाड आहे, ज्याच्या पारंब्या वगैरे खूपच मोठ्या आहेत। तर इकडच्या साईडला एक मंदिर आहे, म्हणजे शिवलिंग आहे। तर ते शिवलिंगाचं दर्शन वगैरे घेण्यासाठी आपण आता वरच्या साईडला निघालेलो आहे। जी नदी आहे त्या नदीच्या बरोबर मध्यभागी हे शिवलिंग आहे आणि विहिरीसारखं असं पूर्ण विहीर खोल अशी बनवलेली आहे। शिवलिंग हे खाली असल्यामुळं पाण्यात बुडू नये यासाठी इथं विहीर बांधलेली आहे। इकडच्या साईडची जी नदी बघताय ही कृष्णा नदी आहे। आलमट्टी धरण येथून 15 किलोमीटर अंतर आहे। तर कर्नाटकमधील जे बागलकोट जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यातलं आलमट्टी धरण आणि हे पण जे आहे ते कुडल संगम पण बागलकोट जिल्ह्यातच आहे। तर ते येथून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर आलमट्टी धरण आहे। आता मित्रांनो, सर्वप्रथम आपण आता खाली विहिरीमध्ये खाली जाऊन म्हणजे विहीर टाईप बनवलेलं आहे सगळं असं, जिना वगैरे आहे त्याला जाण्यासाठी। दोन्ही साईडला खाली जाण्यासाठी एक साईडला आणि वर येण्यासाठी दुसरा जिना आहे। तर इथून आपण खाली जाऊन आता शिवलिंगाचे दर्शन वगैरे घेणार आहे। आता सकाळचे 7 वाजले आहेत, त्याच्यामुळे जास्त गर्दी नाही, इथं भरपूर गर्दी असते। तर आम्ही जरा सकाळी लवकरच आलो होतो। या सर्व जागेची देखभालाची जी काही जबाबदारी आहे ती कुडल संगम विकास मंडळ जे आहे त्यांची आहे। कुडल संगम विकास मंडळ जे आहे ते या सर्व जागेची देखभाल करते आणि या विकासाची जी काही गरज आहे किंवा ज्या गोष्टीची इथं गरज आहे त्याची पूर्तता हे कुडल संगम विकास मंडळ करतं। जे की कर्नाटक जे राज्याचे जे काही पर्यटन विकास खाते आहे त्याच्या अंतर्गत हे सर्व कार्य करत असते। समोरच तुम्ही आता बघताय शिवलिंग आणि पूर्ण आता दर्शन वगैरे आम्ही घ्यायला इथं खाली आलो होतो। तर दोन्ही साईडनं एकदम असं खोल आहे। तर साईडला दोन्ही साईडला नदी आहे आणि नदीच्या बरोबर मध्यभागी हे शिवलिंग आहे। हे शिवलिंग पाण्यात बुडू नये यासाठी अशी पूर्णपणे बांधकाम केलेलं आहे, स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि पायऱ्या वगैरे दोन्ही साईडनं खाली उतरायसाठी सोय केलेली आहे। बसवेश्वराचं जे मंदिर आहे त्याच्या उजव्या साईडला जर बघितलं तर इकडच्या साईडला जी नदी दिसते तिचं नाव मलप्रभा नदी आहे आणि डाव्या साईडला पण एक नदी आहे, तिचं नाव कृष्णा नदी आहे। तर ती कृष्णा नदी आणि मलप्रभा नदी या दोन्ही नदीचा इथं संगम होतो आणि संगम होऊन पुढं ते श्रीशैलमला जाते नदी। तर श्रीशैलम पण एक लिंगायत धर्मामध्ये एक महत्त्वाचं असं तीर्थक्षेत्र आहे। समोरच्या साईडला जी तुम्ही बघताय ती कृष्णा नदी आहे। तर कृष्णा नदीच्या पलीकडल्या साईडला नीलम्माचे मंदिर आहे। नीलम्मा ही बसवेश्वराची पत्नी होती। ते बघताय ते तुम्ही बसवेश्वराचे मंदिर आहे मित्रांनो। तर इथं लग्न कार्य वगैरे संपन्न होतात किंवा लोक दर्शनाला वगैरे तर येतच असतात, पण लग्न कार्य पण संपन्न असतात। तर असंच एक लग्न आता इथं आहे, तुम्ही समोरच व्हिडिओमध्ये बघताय। लग्नाची जी विधी आहे ती इथं मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा मंदिराच्या समोरच्या साईडला जी लग्नाची विधी आहे ती चालू आहे मित्रांनो। हिंदू धर्मातील एक संप्रदाय असलेल्या लिंगायतांसाठी कुडल संगमचं जे हे बसवेश्वराचं मंदिर आहे ते त्यांच्यासाठी एकदम असं धार्मिक स्थळ आहे
आणि आता तुम्ही समोरच बघताय बसवेश्वराची मूर्ती वगैरे तुम्ही मंदिरात बघताय. हे जे मंदिर जे आहे ते 13व्या शतकामध्ये बांधलेलं मंदिर आहे मित्रांनो. तर एकदम असं दगडी आणि कोरे असं बांधकाम आहे. हे पूर्ण असं दगडाचं बनवलेलं आहे. दगडी खांब वगैरे आहेत. एकदम असं पूर्णपणे असं दगडाचं बनवलेलं मंदिर आहे मित्रांनो. हे 13व्या शतकामध्ये याचं काम झालेलं आहे या मंदिराचं. तर बसवेश्वराची मूर्ती वगैरे तुम्ही समोरच बघताय व्हिडिओमध्ये. मार्च एप्रिलच्या दरम्यान मित्रांनो ज्यावेळेस इथं उत्सव असतो त्यावेळेस हा रथ म्हणजे हा रथ इथं पूर्ण कुडल संगममध्ये फिरवला जातो. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पूर्ण कुडल संगमचा जो व्हिडिओ आहे तो बघितला आणि कुडल संगमची जी काही माहिती आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितली. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.